विद्यार्थ्यांनी जे काम करत होते त्यांना एका कोर्टाच्या आदेशाचा आधार धरून या मागच्या शासनाने म्हणजे शिंदे साहेबांच्या शासनाने त्यांना कायम केलेलं आहे, आयडी वाल्यांना शिक्षण विभागात कायम केलेलं आहे। त्यामुळे आमची आशा वाढलेली आहे आणि आता आम्हीही पण कायम होऊ असं आम्हाला वाटत आहे। कालपासून आम्ही अनेक मंत्र्यांना अनेक आमदारांना भेटत आलो आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले की काही दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा आनंदाची न्यूज आम्ही देऊ। परंतु आता ही 18 वर्षाची प्रतीक्षा आहे, अनेक आश्वासनं भेटले आहेत तरी आम्हाला आस आहे, त्यामुळे आम्ही आज पहिल्यांदा आमरण उपोषणावर सुद्धा बसलेलो आहे। आंदोलनावर मला सांगा सर, 2000 नियुक्ती केव्हा झालेली आहे तुमची? 2007 ला 6 ला नियुक्ती झालेली आहे, 6 पासून झालेली आहे। तर जेव्हा सरकार होती काँग्रेस, मित्रांनो आज आम्ही हिवाळी अधिवेशन नागपूर इथे आलो आहे आणि या ठिकाणी सर्व शिक्षा अभियानाचे कर्मचारी धरणे आंदोलनावर बेमोद उपोषणावर बसलेले आहेत व संपूर्ण राज्यामधून यांच्या कमीत कमी 20-25 वर्षापासून मागण्या आहेत, परंतु अजून पूर्ण झालेल्या नाहीत। सर्व शिक्षा अभियानाचं काम आहे शिक्षणामध्ये अनेक वर्ष 18 ते 20 वर्ष काम करून सुद्धा यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत। तर आपण आढावा घेऊया सर्व शिक्षा अभियानाचं। काय नाव सर आपलं? विवेक राऊत, पंचायत समिती तांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती। तर सर तिथं कोणतं काम करता आपण? आम्ही शिक्षणातील प्रवाहात शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि शिक्षण विभागातील सर्वच काम। आता अनेक वर्षापासून शिक्षण प्रक्रियेत भरती नाही आहे, त्यामुळे शिक्षक म्हणूनही आम्ही काम करतो, गट केंद्र प्रमुख म्हणून आम्ही काम करतो, विस्तार अधिकाऱ्याची चार्ज आमच्या लोकांकडे आहे। शिक्षणातलं म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही, असा एक विषय। तुम्हाला वर्ष किती झाले? जवळपास 18 वर्ष आम्हाला या विभागात लागून झालेलं आहे। दर 6 महिन्यांना आम्हाला आदेश भेटते आणि 1 दिवसाचा खंड करून ते पुन्हा पुनर्नियुक्तीचा आदेश करतात। तर मला सांगा सर, 18 वर्ष झाले तर अशी संघटना लढली नाही का? संघटना दरवर्षी प्रयत्न करते, मोर्चा काढतो, आंदोलन करतो, अनेक पद्धतीचे प्रयत्न केले आहे। मागच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा आम्ही जोरदार प्रयत्न केले, परंतु आमच्यापैकी अर्धे लोक म्हणजे जे पर्यायी शिक्षण होते, अपंग विद्यार्थ्यांसाठी जे काम करत होते त्यांना एका कोर्टाच्या आदेशाचा आधार धरून या मागच्या शासनाने म्हणजे शिंदे साहेबांच्या शासनाने त्यांना कायम केलेलं आहे, आयडी वाल्यांना शिक्षण विभागात कायम केलेलं आहे। त्यामुळे आमची आशा वाढलेली आहे आणि आता आम्हीही पण कायम होऊ असं आम्हाला वाटत आहे। कालपासून आम्ही अनेक मंत्र्यांना अनेक आमदारांना भेटत आलो आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले की काही दिवसामध्ये तुम्हाला सुद्धा आनंदाची न्यूज आम्ही देऊ। परंतु आता ही 18 वर्षाची प्रतीक्षा आहे, अनेक आश्वासनं भेटले आहेत तरी आम्हाला आस आहे, त्यामुळे आम्ही आज पहिल्यांदा आमरण उपोषणावर सुद्धा बसलेलो आहे। आंदोलनावर मला सांगा सर, 2000 नियुक्ती केव्हा झालेली आहे तुमची? 2007 ला 6 ला नियुक्ती झालेली आहे, 6 पासून झालेली आहे। तर जेव्हा सरकार होती काँग्रेसची, तर तुम्ही कोणत्या आमदाराला धरत होता? आम्ही शिक्षण मंत्री होते त्यावेळेचे पुरके साहेब, वसंतरावजी पुरके यांना आम्ही भेटलेले आहे। आम्ही मुख्यमंत्री त्यावेळेचे चव्हाण साहेब त्यांनाही भेटलेलो आहे, प्रदेशाध्यक्ष होते माणिकरावजी ठाकरे यांनाही भेटलेलो आहोत। बरं, एक असं म्हणतात की बाबा जेव्हा सरकार काँग्रेसची, तर आपण सुधीर भाऊ मुनगंटीवारला जे अगोदर एक फोनवर यायचे, खरं आहे का? सर्व शिक्षा सुधीर भाऊ मुनगंटीवार हे आमचे सुरुवातीचे नेतृत्व होते, आजही आम्ही त्यांना भेटतो। त्यांनी आमचं जवळपास 10 वर्ष नेतृत्व केलं, आमचं संघटन मजबूत करून दिलं। परंतु जेव्हा भाजपचं सरकार आले, जेव्हा ते मंत्री झाले, अर्थमंत्री झाले, तेव्हाही आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती, परंतु ती मागणी ते पूर्ण करू शकले नाही। 12/12/12 आजचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले होते आणि त्यांच्या क्लिपा पण आहेत, ते पण आहे, परंतु अजूनही आम्हाला त्याचा न्याय मिळाला नाही। परंतु याच सरकारमध्ये, भाजप आणि युती सरकारमध्ये आता अर्धे लोक आमचे कायम झालेले आहेत, तर आता यावर्षी तरी हेच सरकार आम्हाला कायम करतील अशी आम्हाला खात्री आहे, वाटत आहे। मला सांगा सर, जेव्हा 2008 ला चंद्रपूरला एक मोठा सत्कार झाला होता सुधीर भाऊ मुनगंटीवारचा, तर त्यावेळेस त्यांनी काहीतरी आश्वासन दिलं होतं, म्हणतात की माझी सरकार आल्यानंतर, तर सुधीर भाऊला काय म्हणाल सर तुम्ही? काय माझी विनंती? भाऊंनी पूर्ण प्रयत्न केलेले आहेत, काही आमच्याही संघटनेचं थोडंफार चुकलेलं आहे, आमच्या संघटनेमध्ये अनेक संघटना तयार झालेल्या आहेत, त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच काही राजकीय लोकांना घेता येत होता। आमच्यामध्ये थोडी फाटाफूट झाली होती एवढं वर्ष झाल्यानंतर, परंतु आज पुन्हा आम्ही एकत्रित येत आहोत, पुन्हा या युती सरकारला आमचे साकडे आहे की पुन्हा आम्ही सुधीर भाऊंना सुद्धा भेटणार आहोत आणि आम्हाला काय मला सांगा सर, एक ऑप्शन आता कायमचे जे आहे, आता सरकार आता सध्या कार्यरत आता खूप कमी दिवस झाले आहेत, तर आता 4.5 वर्ष आणखी वेळ आहे,
आता दोन पर्याय राहू शकतात, एक तर कायम किंवा पगार वाढ. तर कोणत्या प्रश्नाला नाही, आमची मागणी सर कायमचीच आहे. त्याला कायमचीच आहे आमची मागणी आहे. पगारवाढ होऊन होऊन किती मानधन वाढणार आहे? गेल्या जवळपास 6 वर्षापासून, 7 ते 8 वर्षापासून आमच्या मानधनात अजूनही वाढ झालेली नाही आहे. आम्ही त्याची मागणी केली होती, परंतु एकदाच कायम झालं होतं. आम्हाला भविष्यातलंही सिक्युरिटी मिळेल. आज आम्हाला काही झालं, आमच्यातले अनेक साथी आज निघून गेलेले आहेत, परंतु त्यांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत. त्यांच्या मुलाबाळांचा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे. त्यामुळे आमची कायमचीच मागणी राहणार. कायम झालो तर भविष्यात काहीतरी आम्हाला सिक्युरिटी मिळेल. आता तुम्ही शेवटचं सांगा सर, जे महाराष्ट्रामध्ये आता खूपच कमी लोक आहेत तिथं पेंडालमध्ये, तर जे आपले विषय तज्ञ किंवा सर्व शिक्षा अभियानाचे तुमच्या केडरचे लोक आहेत त्यांना कोणती विनंती कराल? नाही, उपोषणाला आमच्यासोबत अनेक जण बसायला तयार होते, परंतु परवानगी दोघांनाच मिळाल्यामुळं आम्ही आणि मोर्चाची ताकद कमी होऊ नये म्हणून आम्ही कोणाला येण्याचा आग्रह केलेला नाही आहे. उद्या आमचा भव्य मोर्चा या ठिकाणूनच निघणार आहे. तेव्हा उद्या राज्यभरातील सर्व आमचे बांधव, कणकवली बांधव कोण्या जिल्ह्यातून येणार? या ठिकाणी ना संपूर्ण महाराष्ट्रातून, वर्धा विदर्भ तर पूर्ण राहणार आहे, पण पुन्हा, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, हिंगोली, पुन्हा मुंबई इथून सुद्धा येत आहे. त्याचं नेतृत्व कोण करणार आहे? त्याचं नेतृत्व आम्हीच, संघर्ष समिती आमची आहे. त्या संघर्ष समितीचे सर्वच लोक, नाव घ्या. मी विवेक राऊत आहे, पोटोळे साहेब आहे, पोटोळे सर आहे, धीरज जावळकर सर आहे, अकोले सर आहे. संघटनेचे पदाधिकारी बी लई हा, आम्हाला 2006 वेगळेच होते, 2012 एवढा काळ आहे, एवढ्या वर्ष एकच लढा टिकून ठेवण्यामध्ये सर्वजणांचं मायनस पॉइंट होऊ शकतो का सर? नाही, नेतृत्व एकच लोकांकडे नसल्यामुळे नाही सर, नेतृत्व बदलत राहते. त्याला प्रत्येकांचे विचार प्रवाह वेगळे राहते, कोणाला प्रत्येकांचे लीडर वेगळे राहते, प्रत्येकांच्या मतदारसंघातले नेते वेगळे राहते. सगळेजण आपापल्या पद्धतीने काम करत आहे, पण आम्ही सर्वजण एकच आहोत. आणि उद्याचा मोर्चा हा संपूर्ण राज्यातल्या आमच्या लोकांना दाखवून देईल की आम्ही एकच आहोत आणि एकत्रित लढा आम्ही करणार आहोत. यामध्ये विषय साधन व्यक्ती आहे, डाटा एंट्री ऑपरेटर आहे, इंजिनियर आहे, लेखापाल आहे, कोऑर्डिनेटर, MIS कोऑर्डिनेटर आहे. हे आम्ही जे कायम व्हायचे राहिलेलो आहोत. आणि आम्हाला पुन्हा अशी आशा आहे की जे आमचे अर्धे बांधव कायम झालेले आहे, परंतु त्यांना अजून आदेश भेटले नाही, ते सुद्धा या मोर्चात सहभागी होणार आहे. तर असं या ठिकाणी बसलेले आहेत सर्व शिक्षा अभियान, या समग्र शिक्षा अभियानाचे कर्मचारी. मी 24 भारतच्या वतीनं आग्रह विनंती करीन की प्रत्येक जिल्ह्यातून जोपर्यंत संघटना मजबूत किंवा एकत्र लोक भरपूर संख्येने मोर्चामध्ये येणार नाही आणि एक नवीन दिशेनं आपण आपलं पावलं पाडणार नाही, तोपर्यंत आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकत नाही. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, नागपूर.